मी आतमध्ये आली आणि मला आमचं कुणीच दिसत नाही आहे. इथं सध्या सगळी बॅडमिंटनच्या मॅचेस चालल्यात. आता मला आमची लोकं शोधावी लागतील. नमस्कार, मी प्रज्ञानीता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला मागचा दंगा आणि सगळी लोकं बघून समजलंच असेल, आमच्या चालू झाले आहेत स्पोर्ट्स. कालच चालू झाले 26 तारखेला. पण विषय असा की काल मी काही शूट नाही केलं. काल सगळ्या सिंगलच्या मॅचेस होत्या, जे इंडोअर गेम होते ते होते. आणि आज सगळे आउटडोअर गेम्स असणार आहेत. म्हणजे क्रिकेट असणार आहे, टग ऑफ वॉर असणार आहे, थ्रोबॉल असणार आहे, व्हॉलीबॉल असणार आहे आणि खूप काही. त्यातल्या 2च टीममध्ये मी आहे ॲज अ प्लेयर आणि बाकी सगळ्या टीम्सला मी फक्त चेअरअप करायला आलेली आहे. हाय, बॉक्स क्रिकेट कोऑर्डिनेटर. आणि हां, मी बॉक्स क्रिकेटमध्ये पण आहे. सो मॉरल ऑफ द स्टोरी अशी, मी दिवसभरात काय काय करते हे नक्की बघा. पण माझ्या फोनला चार्जिंग आहे 20%. सो मी किती आणि काय शूट करू शकणार आहे हे मलाच नाही माहीत आहे. म्हणजे जेवढं केवढं शूट करेल हे तुम्ही नक्की बघा. स्टे ट्यून. आणि मी आली तेव्हा आतमध्ये या लोकांना शोधत होते की आमची लोकं कुठे दिसतात. आणि मला कळलं ही सगळी इकडे व्हॉलीबॉलच्या ग्राउंडला आहेत. बिकॉज थ्रोबॉलची मॅच चालू होणार आहे आणि आमची पहिलीच मॅच आमची असणार आहे. सो आता सध्या तरी ते ग्राउंड आखून घेत आहेत परत एकदा. आणि ते आखून झालं की मॅच चालू होईल. आणि हे सगळे आमचे मेंबर चाललेत, बघतायत. बघूया कशी होती आमची मॅच. स्टे ट्यून. पहिली मॅच मी तुम्हाला लोकं दाखवते. तर ही आहे धनू, साक्षी सध्या लय बेकार वैतागली कारण ते सगळ्यांना फोन करते. हरुषा हा आमच्या टीममध्ये नाही, टीम मेंबर दाखवते. श्रावणी, नेहा, सायली, सृष्टी आणि मला बॉल लागल. आणि बाकीची लोक अजून येत आहेत. आणि हे सगळ्या आपापल्या टीम थांबल्यात. बघूया कधी आमची अख्खी टीम येते आणि कधी मॅच चालू होती. सो स्टे ट्यून. हे लोक ना व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस करत होते आणि त्यांना ना बॉल वर गेला आणि तो बॉल काढायसाठी प्रतीकनं डॉशबॉलवाला बॉल टाकला आणि आता दोन्ही बॉल वर जाऊन अडकलेले आहेत. ह्यांची बांबून काढायचा प्रयत्न. एक निघाला, अजून एक आता तो फार वर आहे. ह्याच्यात तर मला तर कळानच कुठे, बट आहे. साठी ऋषा तिथं झाडात चढलाय. तर श्रुती नव्हती तोपर्यंत मी सबस्टिट्यूट म्हणून गेली होती. आता मी बाहेर आलेली आहे आणि हा सेकंड राऊंड चालू आहे. आणि या सेकंड राऊंडमध्ये पण आम्ही लीडला आहोत. हे लोक सगळे पॉईंट द्यायला थांबलेले आहेत. आणि डिप्लोमा वर्सेस आमची मॅच चालली आहे ना, आम्ही लीडमध्ये आहोत. सो स्टेट येऊन बघा ही मॅच कोण जिंकते. आणि पहिली मॅच आम्ही जिंकलेलो आहे. सो चला स्टेट येऊन अजून कोणत्या मॅच होत आहेत आणि आम्ही कोणत्या मॅच जिंकतो हे नक्की बघा. तर आम्ही पहिली मॅच जिंकलेलो आहे आणि ही सगळी आम्हाला चीअरअप करायला थांबलेली. आणि इकडे सेमिनार हॉलमध्ये चेस आणि कॅरमवाल्या मॅचेस चालल्यात. साक्षी आणि सृष्टी काल मॅच खेळल्यात आणि त्या क्वार्टर फायनलपर्यंत गेल्या. सो आज आम्ही बघायला आलो आहे की त्यांची सेमीफायनलची मॅच कधी आहे. आणि इकडे ह्या मॅचेस चालल्यात. बाहेर बॅडमिंटन चाललं आहे. लेट्स गो, बघूया कुठं काय चाललं आहे. जसं आतमध्ये त्या मॅचेस चालल्या आहेत, इथं चाललं आहे बॅडमिंटन. मागं पण इकडं काही लोक प्रॅक्टिस करत आहेत. आणि आमच्या सगळ्या लोकांनी इथं बसून घेतलं आहे कारण सध्या आमची अशी कोणतीच मॅच चालू नाही आहे. सो लेट्स गो, कधी होत आहेत आमच्या मॅचेस चालू आणि आम्ही काय खेळतो आहे आणि काय जिंकतो आहे ते नक्की बघा. तर जसं की आमची मॅच खूप लेट आहे, सो आम्ही प्रॅक्टिस करतो आहे. विशाल मला करू लागतो आहे. इकडे व्हॉलीबॉलची करतायत, तिकडे ते डॉशबॉलची करतायत. सो चलो. आणि काका सगळ्यांना लेमनवाल्या गोळ्या वाटत आहेत. माझी खाऊन झालेली आहे. सो सगळे जे खेळत आहेत त्यांना लेमनवाल्या गोळ्या वाटायच्या चालल्यात. मी बरोबर अशी इथं मध्ये खेळत होती. एका साईडला व्हॉलीबॉलवाली आणि एका साईडला इकडं ही डॉशबॉलवाली. सो फिल्डिंगची अजिबात गरज नाही. पण मी कंटाळली नव्हते. स्टील ह्या लोकांचं असं झालं की आता आम्हाला पण प्रॅक्टिस करायची. सो मी या लोकांना बॅट दिलेली आहे आणि मी काहीच नाही करत आहे. आता नुसतेच थांबली आहे. आमच्या मॅचेसच चालू होत नाहीत. बॉईजची मॅच आहे क्रिकेटची, ती पण आत्ता जी चालू आहे त्याच्यानंतर चालू होणार आहे. व्हॉलीबॉलची कधी आहे काय माहिती. जेव्हा थ्रोबॉलचं गर्ल्सचं होईल आणि तो ग्राउंड मोकळा होईल तेव्हा व्हॉलीबॉल चालू होईल. मग राहिला डॉशबॉल. पण डॉशबॉल पण कधी चालू होणार आहे काय माहिती. सो आता बघा, वेट करा कधी आमच्या मॅचेस चालू होत आहेत आणि अजून काय होतं आहे ते. थोडं खेळायचं चाललं आहे. हात दिसतोय की नाही माहीत नाही. लाल झाला आहे सगळा. लय मस्ती.
व्हॉलीबॉल खेळू आम्ही थोडंसं एकदम इलूसं आणि त्यात बी हात लाल झाला आहे. सो चलो. आणि मी आता चालले आहे बाहेरच्या ग्राउंडवर कारण तिकडे चालू झाली आहे बॉईजची क्रिकेटची मॅच. तर इतका वेळ मी आतमध्ये हल्ले होते आणि थोडासा एम फार्मचे जे माझे सिनियर्स आहेत त्यांच्यासोबत रडू कॅरम खेळले आहे मी. आणि आता मला असं कळलं आहे की तिकडे चालू झालेली आहे आमची क्रिकेटची मॅच. हां हाय. आणि हे सगळे थर्ड इयरची लोक जे सध्या कोऑर्डिनेट करत आहेत सगळं जे स्पोर्ट्स चालू आहे ते. सो मी एक मिनटं मी आमची लोकं शोधते आहे पण आमची लोकं सापडणार कारण तिकडच्या ग्राउंडवर तर काही मला लांबून दिसले नाही आहेत. गेलीत की नाही काय माहिती पण मला असं कळलं की मॅच चालू होणार आहे. सो मी तिकडेच चालली आहे. इकडं नाही आहेत. ओह दिसली बघा. मी म्हटलं ना मला कळलं मॅच चालू होणार आहे आणि लोक तिकडं गेलीत. दाखवते मी एक मिनटं. ही जी चालत चाललेली दिसते सगळी निळ्या आउटफिटवरची आमचीच लोक आहेत ती. चला आता जाऊया क्रिकेटची मॅच. तर लास्ट टाईम तुम्ही बघितलं असेल किंवा नसेल बघितलं तर तो इथं व्हिडिओ मी जॉईन करेल. आम्ही एवढ्या रनांनी एकदम एंडला हरलो होतो. फायनल मॅच आम्ही सेकंड रनरअप आलो होतो. सो ह्यावेळेस आम्हाला जिंकायचं आहे. सो चला बघूयात काय होते कशी होते मॅच. तर जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या सगळ्या इथे येऊन बसल्या चीअरअप करायला. आणि आमची एम फार्मच्या फर्स्ट इयर सोबत आमची मॅच आहे. आणि टॉस मे बी आम्ही जिंकला आहे आणि आम्ही घेतलेली आहे बॅटिंग. आणि फर्स्ट ओपनिंगला कोण गेलं आहे इथे प्रथमेश आहे आणि तिकडे आदित्य आहे. सो लेट्स सी कशी होती मॅच नक्की बघा. आणि पहिल्याच बॉलला आमचा 4 गेलेला आहे. तर आता आणि विषय असा झालेला आहे. आता चालू आहे 4थी ओव्हर आणि आमचे किती रन झालेत माहित नाही. आणि हा गौतमनं मारलेला 6 आणि गौतमनं लगातार 4 आणि 6 मारायला सुरुवात केली आहे. सध्या आमचे ओव्हर संपत आली म्हणजे शेवटची ओव्हर राहिली आणि आमचे 59 झाले होते. सो आता बघूया किती वेळ. तर रन त्यांना जिंकायला अगं नाही येतेस तू तर त्यांना जिंकायला 72 रन करायचे. आणि त्याला बघूया आम्ही इतकं ओरडलोय ना आता काय बोलायला नको. माझ्या फोनला राहिली 8% चार्जिंग. सो मला माहीतच नाही अजिबात की मी किती शूट करू शकणार आहे. पण चलो जितकं शूट करेल तितकं तुम्हाला दाखवेल. स्टे ट्यून. आमची तिकडे मॅच चालली आहे पण मी पाणी आणायला आलते. तर आता विषय असा झाला नाही का की एक पर्सन होता जो लस ओरडत होता. त्यात ओरडण्याबद्दल आमचं काही नव्हतं. आम्ही पण ओरडतच होतो लय ओरडत होतो. पण तो नाही कसं फुल हातवारे अँड ऑल करून ओरडत होता. त्याला आऊट केला असला आनंद झाला ना बेकारवाला काय बोलायलाच नको. सो चला आता बघूया कधी होती हे मॅच. अजून चालली आहे. मी पाणी घेऊन जाईल आणि देन भेटूया. ओव्हर झाल्यात आणि त्यांचे फक्त 25 रन झालेत. मी जस्ट आता तिकडून रिटर्न आली आहे आणि आता मी इतकी खुश आहे जिंकणार तर आम्हीच. ही आमची सगळी लोक चीअरअप. जिंकलो का आम्ही. मला कळलं नाही काय झालं. संपली की मी म्हटलं की मी तिथं जाऊन बसलेली आणि मला कळलंच नाही ना की आम्ही जिंकलो नाही जिंकलो. म्हणजे ते 5 मिनिटं म्हटलेले. अरे म्हणजे अजून बॉल राहिलेत असं मला वाटत होतं. अजून बॉल राहिलेत असं मला वाटत होतं. हां कॅप्टन्सी. हां हे बघा खेळणारी लोक बघा कॅप्टन्सी बघा सगळं बघा. ओके मॉरल ऑफ द स्टोरी पहिली मॅच आम्ही जिंकलेलं. आणि चलो आता बघूया अजून कोणत्या मॅच होत आहेत आणि काय काय होत आहेत. दुपारपर्यंतचा हाफ संपला होता. त्याच्यानंतर आता आम्ही लंच ब्रेकसाठी सगळे बाहेर गेलो होतो. आता आम्ही रिटर्न आलो आणि मी चालली आहे परत ग्राउंडवर. सो चलो. आणि आता आम्ही येऊन बसलो आहे व्हॉलीबॉलच्या ग्राउंडवर. मुलांच्या व्हॉलीबॉलच्या मॅचेस चालू झाल्या आहेत. इथे डॉजबॉलची मॅच आहे. आमची टीम थांबली आहे. ह्यांच्यानंतर आमची मॅच असणार आहे आणि इथं पण ही मॅच झाल्यानंतर आमच्या वर्गातल्या बॉईजची मॅच आहे. सो स्टे ट्यून. मी व्हॉलीबॉलचं तर खूप वाट बघितली पण व्हॉलीबॉल काही चालू झालं नाही बिकॉज मग आम्ही मी त्यांच्यात थोडा वेळ खेळली. पण आता कळलं आहे की आमची इथे डॉजबॉलची मॅच चालू होते. सो मी इथे आलेली या लोकांना चीअरअप करायला. सो चला बघूया काय होतं या मॅचमध्ये.
विषय असा आहे की आम्ही त्यांचे 3 आउट केलेले आहेत आणि आता त्यांना आमचे 3 आउट करायचे आहेत. अजून 4 सेट आहेत. सेकंड सेट चालला आहे. सो चला बघू. आणि आता विषय असा झाला आहे, एकदा आम्ही डिफेन्स केला, एकदा त्यांनी डिफेन्स केला. त्यांनी आमचे 3 आउट केलेत, आम्ही त्यांचे 3 आउट केलेत. आम्ही त्यांचे 3 आउट कोऑर्डिनेटर आहोत. आणि आता फायनलवाले हे होणार आहे, म्हणजे एकदा आम्ही डिफेन्स करणार, एकदा ते डिफेन्स करणार. जे जास्त आउट करेल ना ते विन होणार आहे. सो स्टे ट्यून बघा. आणि मला जस्ट रिअलाइज झालेली गोष्ट, तिकडं आमच्याच टीमचं व्हॉलीबॉलची मॅच चाललेली आहे. सो आता माझं मत अर्ध इथं अर्ध तिथं असं झालं आहे. सो चलो बघूया. ही मॅच झाली की लगेच तिकडे त्यांना जॉईन करणार आहोत आम्ही. तर मध्ये आता जो सेकंड राऊंड झाला त्यात आम्ही 4 राऊंड केलेत. आता जर त्यांनी 4 आमच्या आऊट केल्या देन कळेल की कोण जिंकते. इकडे डॉशबॉलमध्ये आणि मी आत्ता तिकडे गेलते व्हॉलीबॉलकडे, तर तिकडे 5-2 असा स्कोअर आहे. सो हे होईपर्यंत त्याचं काही संपणार नाही. सो मी पटकन हे झालं की तिकडे जाईल आणि तुम्हाला सांगेल कोण जिंक. आणि जसं मी सांगितलेलं त्यांनी पण आमच्या 4 आउट केलं. एकदम एका लास्टच्या क्षणाला विसल वाजायच्या आधी आमचं पर्सन बाहेर आलं, त्यामुळे आमच्या 4 आउट झाल्या नाही. तर आम्ही ऑलमोस्ट जिंकलो होतो. आता 1.5 मिनिटाचा स्लॉट परत घेणार आहेत. सो चलो बघूया कोण जिंकतंय. आणि तिकडे बॉईजचं पण काय झालं आहे मे बी थांब मी बघूनच आलं की काय झालं. इकडचा असा सीन आहे, जी लास्ट मॅच आहे त्यात आता आम्हाला आमचं जर 1 आउट झालं तर ते जिंकतील आणि आम्ही जर टिकून राहिलो तर आम्ही ते जिंकू असं घ्यायचं. आणि इकडे ही जी मॅच चालली, मी इकडे चेअरअप करायला आली बिकॉज समोरचे पर्सन्स खूपच जास्त छान चेअर करत आहे. सो मी इकडे चेअरअप करायला आली. आमचा अटीतटीचा सामना चालला इकडे. डॉशबॉल जरी हारलो असले काय आहे ना तरी आम्ही आमचं व्हॉलीबॉल जिंकलेलो आहे. आणि आता आम्ही चाललोय टग ऑफ वॉरला. काय दाखवू, आमचे सगळे प्लेयर बसलेत आणि आता आम्ही चाललो टग ऑफ वॉरला बिकॉज आता आमची टग ऑफ वॉरची मॅच आहे. व्हॉलीबॉल तर आम्ही जिंकलेलो आहे. चलो. तर जे मोठंवालं ग्राउंड आहे क्रिकेटचं तिकडेच टग ऑफ वॉर आहे आणि आता आम्ही चाललो आहे सगळे तिकडे. आणि मी आल्यापासून ना मला जे ते म्हणते की का बारीक झाली असेल आपण टग ऑफ वॉर जिंकलो असतो, का बारीक झाली असेल आपण टग ऑफ वॉर जिंकलो असतो. आणि माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की जेव्हा मी जाड होते तेव्हाही नाही जिंकलो आपण टग ऑफ वॉर. म्हणजे माझा तेव्हा तर काही उपयोग नव्हताच टग ऑफ वॉरमध्ये. मी लास्ट इयर तर आले नव्हते, त्याच्या आधी आलते आणि खूप घाण हारलेलो तेव्हा आम्ही. बट आता बघूया आता कसं होतं, कारण आमची सगळी म्हणजे बघून घाबरावं कोणी अशीही लोकं नाही आहेत आमच्याकडे. सो चलो बघूया कशी होती आमची टग ऑफ वॉरची मॅच. मी दाखवते तुम्हाला. इथे असा सगळा ग्राउंडवर रंगलेलं आहे. व्हिडिओ कसा काढलाय पण मी इतकी प्रचंड खुश आहे ना, काही बोलायला नको. कारण फर्स्ट टाइम फायनल इयरला आलो मी एकतरी टग ऑफ वॉरची मॅच जिंकलोय. कारण आता कधी नव्हतं जिंकलो. मी इतकी बेकार खुश आहे ना, काय बोलायला नको. फुल माती माती झाले, लोळून झालंय पार मातीत, पण मी अति प्रचंड खुश आहे. आणि संकेतची आणि त्या फर्स्ट इयरच्या पोरांची एवढी भारी मॅच चालली आहे, सगळे एवढे छान चेअर अप अँड ऑल करतात ना. फायनली एंड ऑफ द डे म्हणजे आमची परत एक टग ऑफ वॉरची मॅच झाली जी आम्ही हारलो. त्याचं मला अजिबात दुःख नाही आहे. म्हणजे आम्ही अगदी पार लाईनीला इकडं टच व्हायला आलं आणि तिकडे जाऊन हारलो, स्टील मला दुःख नाही आहे. त्याच्यानंतर संकेतची जी लास्ट मॅच होती तिथं इतकी चेअर अप केली, इतका घसा फाडला ना आज दिवसभरात. पण मी ओव्हरऑल अख्ख्या दिवसाबद्दल खूप खुश आहे, खूप जास्त. हा दिवस इथेच संपतो आहे. उद्या काय काय करतोय आम्ही आणि अजून काय काय होतंय आमच्या अख्ख्या स्पोर्ट्सच्या ह्याच्यात ते नक्की बघा. स्टे ट्यून. आणि